नमस्कार श्रोते हो, सांगली विशेष या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत। श्रोते हो, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीनं शाहीर पठ्ठे बापूराव यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सांगलीतल्या विष्णुदास भावे नाट्यगृहात करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती सांगतायत या कार्यक्रमाचे समन्वयक, लोककलेचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर संपतराव पार्लेकर। महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई आयोजित शाहीर पठ्ठे बापूराव मराठी लोकनाट्य तमाशा परंपरेला बहुरंगी लोकनाट्य तमाशा याचं रूप देणारे 19व्या शतकातील एक नामांकित शाहीर, ज्यांनी भेदिकाचा बाज तमाशामध्ये बदलला आणि रंगीत तमाशा गण, गवळण, लावणी, बतावणी, छक्कड या स्वरूपातला तमाशा, डोलकी फडाचा रंगीत तमाशा ज्यांनी महाराष्ट्राला दिला ते शाहीर पठ्ठे बापूराव। शाहीर पठ्ठे बापूराव यांनी तमाशा परंपरेला ऊर्जित अवस्था प्राप्त करून 19व्या शतकामध्ये दिली। त्याचे समकालीन शाहीर शिवासंबा कौलापूरकर, तात्या सावळजकर तर यांच्या तमाशामध्ये शाहीर पठ्ठे बापूराव यांच्या समकालीन आणि त्यांच्याच तोडीस तोड लावण्यात येणारे शाहीर भाऊ फक्कड तुरा पक्षाचे आणि शाहीर पठ्ठे बापूराव हे कलगी पक्षाचे, या दोन्ही शाहिरांच्या परंपरेनं महाराष्ट्रातला तमाशा आज सुद्धा कलगी आणि तुऱ्याचा तमाशा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सादर होतो। स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये कलगी आणि तुरा याचं स्वरूप राहिलं नाही, पण स्वातंत्र्यापूर्वीच्या काळामधल्या ह्या सगळ्या शाहिरांच्या रचना आज ही तमाशामध्ये सादर केल्या जातात। अशा शाहीर पठ्ठे बापूराव यांच्या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्र शासनानं मार्च अखेर जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्याच्यामध्ये सांगली जिल्ह्याला शाहीर पठ्ठे बापूराव जयंतीच्या निमित्तानं सादर होणारा हा सांस्कृतिक कार्यक्रम आणि या कार्यक्रमामध्ये आज सहभागी होणारे सर्व महाराष्ट्रातले कलाकार, विशेषतः सांगली जिल्ह्याला हा कार्यक्रम असल्यामुळे सांगली जिल्ह्यालाच मराठी तमाशाची परंपरा आहे। लोकनाट्य तमाशा सांगली जिल्ह्यातच पहिल्यांदा उदयास आला 19व्या शतकामध्ये। शाहीर पठ्ठे बापूराव, भाऊ फक्कड, तात्या सावळजकर यांची पिढी दुसरी आहे। पहिली पिढी उमाजी कांबळे, बाबाजी साठे पेडकर यांनी 1860च्या दरम्यान पहिला लोकनाट्य तमाशा सुरू केलेला होता। पेशव्यांच्या काळातल्या परशुरामाच्या तमाशाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी त्यावेळेला ढोलकी तमाशामध्ये आणली आणि रंगीत म्हणजे छक्कड तमाशामध्ये आणली आणि विशेषतः शृंगारिक लावण्या तमाशामध्ये आणला। पठ्ठे बापूरावांच्या तमाशाच्या धर्तीवरचा नाच्या तमाशामध्ये आणला आणि सगळ्यात महत्वाचा सोंगाड्या जो होता बाकीराव त्याच्या धर्तीवरचा तमाशा आणला आणि महाराष्ट्रामध्ये एक वेगळं तमाशा परंपरा 1860च्या दरम्यान उदयास आली। दुसरी गोष्ट त्यांच्या दृष्टीने एक गौरवशाली होती ती म्हणजे जे पूर्वीच्या काळामध्ये भेदिक शाहिरीमध्ये जे ऐक्यू गायलं जात होतं त्या ऐक्यवामधलाच एक प्रकार मौना बटाव नावाचा एक वक की जो संवादाच्या चालीवरती म्हटला गेला आणि तो बाबाजी साठे पेडकर यांनी लिहिला। आज बाबाजी साठे यांची समाधी पेड सारख्या गावामध्ये एका निर्जन अवस्थेमध्ये रस्त्याच्या कडेला आपल्याला पाहायला मिळते। एका या शाहिराची समाधी आज ज्यावेळेला पाहतो आपण त्यावेळेला मराठी तमाशाचा उदय जिथं झाला सांगली जिल्ह्यात, त्या उमाजी कांबळे आणि बाबाजी साठे पेडकर आणि मौना बटाव यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पठ्ठे बापूराव, भाऊ फक्कड, तात्या सावळजकर यांची पिढी पुढे आली आणि हा रंगीत तमाशा महाराष्ट्रामध्ये गाजत राहिला। 1902 साली पठ्ठे बापूरावने आपल्या मराठी तमाशामध्ये पवळा हिवरगावकर नावाच्या नृत्यांगनेला किंवा नाचीला तमाशामध्ये घेतलं। ती हिवरगावची संगमनेर तालुक्यातली आणि तिला घेऊन मग पठ्ठे बापूरावांचा तमाशा महाराष्ट्रामध्ये खूप गाजला। मी आपला वेळ घेणार नाही कारण पठ्ठे बापूरावांचं संपूर्ण जीवन चरित्र वेगवेगळ्या पद्धतीतून, चित्रपटातून असेल किंवा या ठिकाणी त्यांच्यावरती लिहिलेल्या शोध प्रबंधातून असेल किंवा त्यांच्यावरती सातत्यानं जे लिहिलं जातं त्याच्यातून आपल्याला पठ्ठे बापूरावांचं जीवन पुढे आलं। जातीपातीच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी हा तमाशा करणारा एक शाहीर होता, जात पात न मानणारा। कारण पठ्ठे बापूराव आणि पवळा यांच्या तमाशावर ज्यावेळेला 1905ला बंदी घातली सगळ्या कलावंतांनी आणि ज्यावेळेला त्यावेळेच्या मॅजिस्ट्रेटच्या समोर ज्यावेळेला एक केस चालली त्यावेळेला स्वतः पठ्ठे बापूरावने मी पवळासाठी या ठिकाणी हरिजन झालोय असं ज्यावेळेला जाहीर केलं त्यावेळेला तिथून पुढे तो 30 वर्ष महाराष्ट्रातला लोकनाट्य तमाशा प्रचंड स्वरूपात गाजत राहिला आणि नंतर पठ्ठे बापूराव आणि पवळा यांच्या जीवनात अनेक वादळ आली। त्यानंतर त्या वादळावर मात करून पठ्ठे बापूराव यांचा तमाशा या ठिकाणी 1935च्या दरम्यान बंद झाला। तत्पूर्वी या ठिकाणी 1932 साली पवळा
वसगडे नावाच्या गावामध्ये 2 वर्ष शाहू सखाराम वसगडेकर यांच्या तमाशामध्ये होती. तोही तमाशा पुढे 2 वर्ष चालला. बहुतांश हे कोणाला माहित नाही, कारण हे शाहू सखाराम पठ्ठेबापूराव यांच्या तमाशात ढोल्या म्हणून काम करत होते. असा हा पठ्ठेबापूरावांच्या तमाशाचा इतिहास. 1942 साली पठ्ठेबापूराव यांच्या तमाशात त्यांच्या जीवनाचं जे जीवनचरित्र आहे किंवा त्यांच्या सगळ्या लावण्या ज्यांनी लिहून काढल्या ते महाराष्ट्रातले एक रसिक आणि ज्यांनी स्वतःचाही तमाशापट उभा केला होता ते पुण्यातले द्रोण पत्रावळीचे व्यापारी बापूसाहेब जिंतीकर. बापूसाहेब जिंतीकर परवापर्यंत 1996-97 दरम्यान जागर कला साहित्य मंडळाच्या इथं शेवाळे दादा उपस्थित आहेत, इस्लामपूरला आलेले होते आणि त्यांनी संपूर्ण पठ्ठेबापूराव यांचं जीवनचरित्र त्यावेळेला सांगितलेलं होतं. पठ्ठेबापूराव यांच्या सगळ्या लावण्यांच्या त्यांची मिठार आणि ओळख त्यांचे 5 भाग सगळे बापूसाहेब जिंतीकरांनी प्रसिद्ध केले. मला एवढंच सांगायचं आहे की कुणीतरी एखादा तमाशा अभ्यासक असतो, कुणीतरी एखादा अभ्यास करणारा असतो, तो एखाद्या शाहिराला पुढे घेऊन जातो, शाहिराचं जीवनचरित्र पुढे नेतो, शाहिरांच्या वरती काहीतरी लिहितो आणि लोकांच्या पर्यंत पोहोचतो. ही खूप मोठी महत्वाची गोष्ट असते. आणि त्याच पद्धतीनं आज सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्रात विविध तमाशा अभ्यासक सुद्धा वेगवेगळी पुस्तकं लिहून लोकांच्या समोर हा सगळ्या तमाशा कलावंताचा इतिहास आणत आहेत. ही पूर्ण गौरवशाली गोष्ट आहे. सांगली जिल्ह्यामध्ये रेटरे अर्नाक्षी गावी त्यांचा जन्म 1866 ला झाला आणि 1945 सालीला विपन्न अवस्थेमध्ये पुण्यामध्ये त्यांचं निधन झालं. असे पठ्ठेबापूराव आज महाराष्ट्रातल्या संपूर्ण लोकनाट्य तमाशाचे काय आश्रयदाते आहेत. कारण आता शाहीर जे स्वातंत्र्यानंतर ज्या गण गवळणी लावण्या गायल्या जातात त्या नवीन शाहिरांच्या फारशा न गाता या जुन्या शाहिरांच्या गायल्या जातात. ही गोष्ट आवर्जून या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. कार्यक्रम आहे तो पठ्ठेबापूराव यांच्या जयंतीच्या निमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी सांगली जिल्ह्यातले विशेषतः सातारा जिल्ह्यातले 1-2 कलाकार या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये सध्या अनेक नामांकित फड आहेत आणि आम्ही ज्यावेळेला या ठिकाणी पारंपरिक बाज आता आला पाहिजे म्हणून जेव्हा आग्रह धरतो त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये बेल्ले नावाच्या गावी पुणे जिल्ह्यामध्ये एक खाजगी तमाशा महोत्सव होतो. वसंतराव जगताप नावाची एक व्यक्ती गेली 12 वर्ष जवळजवळ 15 ते 20 लाख रुपये खर्च करून अनेक तमाशा पार्टींना बोलवते आणि तिथं सादरीकरणाची संधी दिली जाते. त्यावेळेला हे सगळा त्यांचा आग्रह असतो की पारंपरिक बाज आला पाहिजे. आता तमाशाचं रूप बदललेलं आहे. तमाशामध्ये ऑर्केस्ट्रा आलेला आहे. तमाशामध्ये पारंपरिक सगळी वाद्य कमी होऊन आता पाश्चात्य वाद्य गेल्या 60 वर्षापासून आलेली आहेत. छक्कड नावाचा प्रकार कमी झालेला आहे आणि आता चित्रपटातल्या गाण्यांचं वर्चस्व सगळं आहे. तरी सुद्धा पारंपरिक बाज अजून जपणारे काही तमाशा पड पुणे जिल्ह्यातही आहेत. त्यानंतर पारावरचे काही पड सांगली जिल्ह्यामध्ये आहेत. त्याच्यातला हा शामराव पाचेगावकर सह जयवंत सावळकर यांचा तमाशा पड मी मुद्दाम सांगतोय की तो कलगी पक्षाच्या परंपरेतलाच आहे. शाहीर पठ्ठेबापूराव यांच्या लावण्या गाणारे यांच्या गण गाणारेच या ठिकाणी शिवकुशिवा घाट नांद्रेकर होते आणि त्यांच्याच फडामध्ये काम तयार झालेला हा शाहीर शामराव पाचेगावकर होता. त्यांचा जोडीदार नामांकित सोंगाडे जयवंत सावळकर होते. त्यांनी जवळजवळ 65 सालापासून 1991 सालापर्यंत तमाशापड चालवला आणि त्याच परंपरेतला त्यांच्या मुलांचा हा तमाशापड आता बेल्ल्याला तर 4 वर्ष जाऊन आलेलाच आहे. पुणे सारख्या ठिकाणी पण जाऊन आलेला आहे. इथं सुरेंद्र दादा पाटील आहेत. त्यांनी इस्लामपूरला त्यांना संधी खूप चांगल्या पद्धतीने दिलेली आहे. त्याचबरोबर मुंबईच्या तमाशा महोत्सवामध्ये गेल्या वर्षी तो शासनाचा झालेला आहे आणि अनेक अर्थानं ते पारंपरिक लावण्या गातात. त्यांचा आदर्श ठेवून आता अनेक तमाशापड निर्वाहित झालेले आहेत. सांगली जिल्ह्यात सुद्धा 2-3 तमाशापड आता नव्यानं उदयास येऊ लागलेले आहेत की जुने होते आणि त्यांनी सुद्धा पारंपरिक बाज जपण्याचा प्रयत्न केलाय. पुणे जिल्ह्यात पण हे सुरू आहे. आमचा एक आग्रह आहे की पारंपरिक बाज गणगवळणी पुरता तरी राहिला पाहिजे आणि तर तमाशा टिकणार आहे. या समारंभासाठी मला खूप सहकार्य ज्यांनी झालं, कारण आम्ही कुठल्याही कलावंताचं नाव जाहीर केलेलं नव्हतं शासनानं सांगितल्याप्रमाणे. कारण अनेक कलावंत असतात, निवडक ज्येष्ठ कलावंतांना सहभागी या ठिकाणी आहे. म्हणजे फक्त याच्यात लता लंका पाचेगावकर तमाशाचा जो फड आहे त्याचे 10-12 कला त्यांच्यात 30 कलाकार आहेत. पण त्यांच्यात पारंपरिक गाणारे आणि त्यांच्यातले 10-12 कलाकारांची निवड करून आपण या ठिकाणी अनेक कलावंतांना या ठिकाणी जिल्ह्यातल्या संधी दिलेली आहे. त्याच्यामध्ये रामहरी भाट गणपत विमाने यांच्या तमाशामध्ये खूप सुंदररित्या काम करणारे जुने गाणारे शाहीर आहेत. गणा कासेगावकर साधू आत्मा काशेवकरांच्या तमाशातले शाहीर आहेत. मुबारक बोरगावकर गुलाब बोरगावकरांचे चिरंजीव आहेत की ज्यांनी मराठी तमाशामध्ये गेली 40 वर्ष वगनाट्यामध्ये काम केलेलं आहे. असे शाहीर याच्यामध्ये आहेत. भास्कर सदाकाळे सारखा पुरोगामी विचार करणारा आणि विशेषतः आपल्या पोटासाठी तमाशामध्ये काम करणारा आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ पुढे नेणारा एक खरोखर पुरोगामी चळवळीतला कलावंत आणि एक उद्बोधक जो आहे तो आज या कार्यक्रमामध्ये आहे. बजरंग माडगुळकर साळूची लावणी सादर करणार आहे. असे अनेक जिल्ह्यातले जे नामांकित आहेत त्या नामांकितांना आपण याच्यामध्ये घातलेला आहे किंवा त्यांना संधी दिलेली आहे. या कार्यक्रमासाठी सांगलीतून संपत कदम उपस्थित आहेत.
त्यांच्या मुलांनी खूप चांगल्या पद्धतीने मदत केलेली आहे, त्यांनाही मी धन्यवाद देतोय. आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये एक उमेदीचा शाहीर 20-25 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये एक वेगळं नाव कमवलेलं आहे असे देवानंद माळी आणि त्यांचा संच यांनी मला या ठिकाणी मदत केलेली आहे. या कार्यक्रमाविषयी बोलताना आकाशवाणीचे निवृत्त कार्यक्रम अधिकारी सुभाष तपासे म्हणाले, आकाशवाणीच्या वतीनं अनेक कार्यक्रम आपण सादर केलेले आहेत. यापूर्वी आपण ऐकलेले आहेत कार्यक्रम, ते लोकनाट्य आहे, लावणी असेल किंवा इतर काही कार्यक्रम असेल, लोकसंगीताचे सगळेच कार्यक्रम आपण आकाशवाणी सांगलीच्या वतीनं सादर केलेले आहेत. लोककलेमध्ये 5 शाहीर हे महत्वाचे आहेत. शाहीर परशुराम, शाहीर प्रभाकर आणि शेवटचे गाई पठ्ठे बापूराव. हे पठ्ठे बापूराव हे कलगीचे, तुरा आणि कलगी, शिव आणि शक्ती यांचं हे मिलाप आहे. लोकसंगीत म्हणजे लोकसंगीताचे अनेक प्रकार आहेत, परंतु तमाशा, पक्कड, गणगवळण आणि लावणी हे 4 प्रकार प्रकर्षाने पुढे आले, कारण हे दृश्य स्वरूपातले आहेत आणि हे दृश्य स्वरूपातले असल्यामुळेच त्यांना ऊर्जित अवस्था आलेली आहे. परंतु गेल्या 10-15 वर्षामध्ये ही जे कलाकार होते हे आता म्हातारे झालेले आहेत. तरुण आता कलाकार फार कमी आलेले आहेत. त्यामुळं ही परंपरा, ही लोककला जी ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि त्याचाच एक भाग म्हणून सांस्कृतिक संचालनालय हा प्रयत्न करत आहे. आकाशवाणी करत आहे, दूरदर्शनही करत आहे. सर्वांनीच आपण जर प्रयत्न केले तर परत एकदा ही लोककला ऊर्जित अवस्थेत येईल असं मला वाटतं. या कार्यक्रमाविषयी बोलताना संपतराव कदम म्हणाले, तमाशाचं विकृत रूप आपण पाहतो बदलला. केवळ कलावंत हे नाहीत तर समाजाकडून तशी मागणी यायला लागली म्हणून तो बदलला. पण बदलला तरी आज पारंपरिक तमाशाही चालू शकतो. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाचं स्वागत, कारण ग्रामीण भागातल्या कलावंतांना निवडणं आणि त्यांना शासन दरबारापर्यंत नेणं हे काम नित्यानं ते करतायत. असे महोत्सव घेऊन पुन्हा एकदा शासनाला या महोत्सव घेतल्याबद्दल आणि पठ्ठे बापूरावांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण भागातल्या आमच्या पारावरच्या कलावंताला, तमाशा कलावंताला संधी दिल्याबद्दल शासनाला धन्यवाद देतो. या कार्यक्रमाविषयी सांस्कृतिक कार्य संचालनालय पुणे येथील अधीक्षक जान्हवी जानकर म्हणाल्या, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने लोक पावत चालले लोककलेचं, लोककलावंतांचं जतन करण्याचं काम केलं जातं. त्याचाच भाग म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये शाहीर पठ्ठे बापूराव यांच्या रचनांचे सादरीकरण हा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यामध्ये गण, गवळणी, बतावण्या, तमाशा, लावणी हा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच पूर्ण महाराष्ट्रभर संचालनालयाच्या वतीने कव्वाली महोत्सव, कोकणातील दशावतार, जे आदिवासी लोक आहेत त्यांच्या लोककला यांचं जतन करण्याचं काम पूर्ण महाराष्ट्रभर चाललं जातं. आणि जे जुने कलावंत आहेत त्यांच्यासाठी शासनाची कलाकार मानधन योजना आहे. त्या योजनेमध्ये शासन त्यांच्या उदरनिर्वाहासाठी दरमहा 5,000 रुपयाचं मानधन शासनाकडून मिळलं जातं. बरे श्रोते हो, याबरोबरच आजच्या सांगली विशेष या कार्यक्रमाची वेळ आता इथं संपत आली. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना, निर्मिती सहाय्यक महेश भिसे यांना आणि मला रोहित इंदोलीकरला आता निरोप द्या. नमस्कार.